आपण एक 8 दिवसापासून उपोषण चालू आहे। रोज त्यांची सकाळी आपण आरोग्य तपासणी करत आहोत। दिवसेंदिवस त्यांची शुगर बीपी कमी होत चाललेला आहे। त्यामधले डॉक्टर गीते सर आहेत, त्यांचं बर्निंग मॅच्युरेशन हा त्रास त्यांना व्हायला लागला। थोडीशी शुगर कमी झाली त्यांची, 65 शुगर आलेली आहे। आज त्यांची 8वा दिवस आहे। सरपंच साहेबांची पण शुगर कमी झालेली आहे, 65 शुगर आलेली त्यांची। दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती खालवर राहिली सध्या। दिवस झाले त्यावेळेस आपण एक पत्र दिलं होतं पोलीस स्टेशनला त्यांची परिस्थितीबद्दल। आज 8वा दिवस आहे। आज तपासणी करून आजची जे रीडिंग आहे ते आपण पोलीस स्टेशनला परत आज एक पत्र देणार आहोत की पुढील कारवाईसाठी त्यांना संदर्भित करण्यात यावं आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना शिफ्ट करण्याची आपण प्रोसेस चालू केली आहे। पोलीस स्टेशनला तसं इन्फॉर्म करणार आहोत आपण आज पत्रकार घेणारच नाही। मी ज्या दिवशी उपोषणाला बसलो त्या दिवशी मी माझं जीवन हे समाजासाठी अर्पण केलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मेलो तरी ह्या जागेवरून उठणार नाही। आमची डेड बॉडी गेली तरी चालन, हे जीवन हे समाजासाठी आहे आणि समाजासाठी दिलेलं आहे। त्यामुळे सरकारने आमचा विचार करावा। सरकार कुठं आम्हाला गांभीर्याने घ्यायला बी तयार नाही सध्याला आणि आमच्यासाठी सरकारने आता थोडं बघा, आता आमच्या शेवटी आम्ही शेवटच्या घटकाला आहेत आणि आम्ही मेलो तरी पण इथपासून आम्ही एकही जण उठणार नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।